मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। कारण ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्या उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती। मुंबईचे अध्यक्ष अमित साठे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। दरम्यान तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून घोसाळकर नाराज आहेत। दरम्यान घोसाळकरांची नेमकी कारकीर्द काय राहिली ते पाहूया। दहिसरमधून ठाकरे गटाच्या त्या माजी नगरसेविका म्हणून त्यांनी काम बघितलं। सासरे विनोद घोसाळकर शिवसेनेच्या जुन्या नेत्यांपैकी ते एक आहेत। पती दिवंगत अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेचे संचालक होते। अभिषेक यांच्या निधनानंतर संचालक पदासाठी त्यांनी प्रयत्न केले। ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुद्धा त्यांची होती। आता मुंबई जिल्हा बँकेवर संचालक म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आली। बँकेवर भाजपचं वर्चस्व आहे, त्यामुळे भाजपच्या प्रवेशाची शक्यता आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे। ज्योत्स्ना, जर आपण बघितलं असेल तर अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर तेजस्वी घोसाळकर ह्या चर्चेमध्ये आलेल्या होत्या। त्यानंतर मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर भाजपनं तेजस्वी घोसाळकरांकडे नेतृत्व दिलं होतं। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा त्या नाराज होत्या। भाजपमध्ये खरंच त्या प्रवेश करणार आहेत की इतर पक्षांचे सुद्धा ऑप्शन्स त्यांच्या समोर आहेत? सिद्धेश, जर म्हणायला गेलं तर तेजस्वी घोसाळकर यांच्याकडे अनेक पक्षांचे जे आहेत ते ऑप्शन्स उपलब्ध आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं जे आहेत तेजस्वी घोसाळकर यांना अनेकदा विचारणा करण्यात आली होती पक्षप्रवेशासाठी। इतकंच नव्हे तर भाजपसुद्धा जे आहे ते तेजस्विनी घोसाळकर यांना सातत्याने विचारत होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस मुंबई बँकेची संचालक पदाची निवडणूक झाली होती त्यावेळेस सुद्धा तेजस्विनी घोसाळकर यांचा अगदी सोपा विजय जो आहे, अगदी सोपी नियुक्ती जी आहे ती या मुंबई बँकेच्या संचालकपदी झाली होती। ज्या बँकेचे जे चेअरमन जे आहेत ते प्रवीण दरेकर आहेत, जे भाजपचे स्वतः विधान परिषदेचे आमदार आहे। आणि त्यामुळेच आपल्याला माहिती आहे की तेजस्विनी घोसाळकर या ठाकरे गटातच राहत आहेत की दुसऱ्या इतर पक्षामध्ये प्रवेश करतात, या चर्चेला उधाण तेव्हा आलं होतं। दुसरी गोष्ट आपण जर बघायला गेलं तर दहिसरमध्ये जो एकूणच त्यांचा वोटर आहे तो मिक्स वोटर आहे। म्हणजे ख्रिश्चन लोकांची संख्या तेवढीच जास्त आहे, अल्पसंख्याक लोकांची संख्या तेवढी जास्त आहे, त्याचबरोबर हिंदू लोकांची संख्या जास्त आहे। अशामध्ये असा निर्णय घेणं की नेमका कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करणं हे सुद्धा तेजस्विनी घोसाळकर जे आहेत त्यांच्यासाठी थोडंफार कठीण। तेजस्वी घोसाळकर यांच्या सगळी जर आपण कारकीर्द जर बघितली असेल तर मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंटचा मुद्दा ठरली। कारण या बँकेवरती आपण बघितलं असेल तर प्रवीण दरेकरांचं सुद्धा नाव चर्चेत होतं। मात्र एक सहानुभूती म्हणून तेजस्वी घोसाळकरांचं नाव हे चर्चेला गेलं आणि त्यांच्याकडे संचालक पद आलेलं होतं। या संदर्भातला हा मुद्दा कशा पद्धतीने भाजपच्या पक्षप्रवेशासाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो? सिद्धेश, अगदी बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे की तेजस्विनी घोसाळकर यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला, अगदी तरुण वयामध्ये मृत्यू झाला, अचानकपणे झाला, त्यानंतर सद्भावनेची एक मोठी लाट जी आहे ती तेजस्विनी घोसाळकर यांच्याकडे होती। अशातच ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस अनेक चर्चा झाल्या की तेजस्विनी घोसाळकर यांना जे आहे ते विधानसभेचं तिकीट जे आहे ते मिळू शकतं। मात्र तेजस्विनी घोसाळकर यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही। अनेक त्यांनी कौटुंबिक कारणं सांगितली। त्यांचे जे सासरे आहेत त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं, मात्र त्यांचे सासरे निवडून आले नाहीत। त्यामुळे कुठेतरी हा एक कौटुंबिक कलह होता की त्यांना जे आहे ते इतर पक्षाकडनं जे अप्रोच करण्यात येत होतं की आमच्या पक्षामध्ये या, त्यावेळेस त्या कन्फ्यूज होता असं आपल्याला म्हणता येईल। खरं आहे ज्योत्स्ना, त्यामुळे येत्या काळामध्ये तेजस्वी घोसाळकर कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।